नमस्ते, मी स्मिता केंकरे. माझा सोलो शो सुरू आहे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. माझ्या सोलो शोचं नाव आहे रेसिड्युअल परमनन्स, जे या भूतलावर शाश्वत आहे किंवा ते कायम उरणार आहे अशा एका माध्यमाबद्दल किंवा अशा एका पदार्थाबद्दल मी या ठिकाणी भाष्य करत आहे. आणि या ठिकाणी मला जे परंपरागत जमिनीशी जे असणारे संदर्भ आहेत त्या संदर्भांवर मी या ठिकाणी बोलत आहे की जे आपलं परंपरागत जळणं होतं, जाळणं होतं, त्याच्यातून नवनिर्मितीची प्रेरणा होती. म्हणजे जळाल्यानंतरही एक नवं अंश घेऊन जमिनीतून पुन्हा जन्म घेणाऱ्या घटक होते. परंतु हे जे या ठिकाणी असं एक थर संपूर्ण पृथ्वी तलावर उमटला आहे की त्याच्यातून पुन्हा जन्माला येणं हे खूपच कमी झालेलं आहे किंवा खूप कमी होत आहे. जमिनीची जी फर्टिलिटी होती ती फर्टिलिटी कुठेतरी कमी होत चालली आहे असं भाष्य करत मी ही सगळी चित्र या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहेत. माझ्या चित्राचं माध्यमच महत्त्वाचं आहे की त्या माध्यमाद्वारेच मी या संपूर्ण प्रक्रियेला या ठिकाणी प्रश्न म्हणून उभा करत आहे की ज्या जंगलाने किंवा ज्या जमिनीने या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या त्या जंगलाला आपण आज काय परत देत आहोत आधुनिकतेच्या नावाखाली. हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण त्या जमिनीला कधी विचारलं का ही आधुनिकता तुला हवी आहे का, किंवा ह्या आधुनिकता आणि हा होत चाललेला ऱ्हास जमिनीचा, तर याच्यावर कुठेतरी आपण सर्वांनी भाष्य केलं पाहिजे. तर हेच भाष्य करत किंवा असे अनेक प्रश्न घेऊन मी समोर उभी आहे. माझ्या चित्रांमध्ये दिसणाऱ्या या बिंदू, रेषा ह्या सगळ्या आदिम संस्कृतीशी संबंधित आहेत, त्या तिथून आलेल्या आहेत. मी एका अशा संप्रदायाला सुद्धा प्रतिनिधित्व करते की जिथे फक्त आदिमता आहे किंवा संपूर्णतः नैसर्गिक घटकांवर आधारित अशा जीवन पद्धतीतून मी पुढे आलेली आहे. परंतु पुढे जसं मेट्रो सिटीजमध्ये आल्यानंतरचा जो माझा ताण आहे तो त्या जमिनीकडे असणारं आकर्षण किंवा त्या जमिनीपासून दुरावल्याचा जो ताण आहे तो ताण मी या ठिकाणी मांडत आहे. या संपूर्ण माझ्या सिरीजमध्ये तुम्हाला सगळीकडे काही प्रमाणात गाठी, काही ठिकाणी विणलेल्या किंवा काही ठिकाणी ताण दिलेला असं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जाणवेल. तर तो जो ताण आहे तो जमिनीला होत असलेला ताण आहे. त्या जमिनीपासून काय म्हणू की दूर जात असतानाचा तो ताण या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसेल. एका वेदनेकडे जाणारी ही वाट आहे. त्या वेदनेला वाट करून देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी येऊन हा शो नक्की बघावा असं मी आवाहन करेन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.